लोकमत। आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती तालिबानी मानसिकतेची। तोकडे कपडे घातल्यामुळे मारहाण झाल्याचा प्रकार कल्याणमधल्या मलंगड परिसरात घडला आहे। कल्याणमधल्या मलंगड परिसरातली एक धक्कादायक घटना समोर आली आहे रविवारची, की ज्याची दखल अखेर दबाव आल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी घेतली। मलंगगडाच्या पायथ्याशी काही तरुण तरुणी फिरण्यासाठी गेले होते, पण या तरुण तरुणींना 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली। इतकी मारहाण केली की चक्क अंगातून रक्त आलं। कल्याणच्या मलंगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या तरुण तरुणींना बेदम मारहाण करण्यात आली। त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की त्यांनी तोकडे कपडे घातले होते। खरं तर कोणी काय कपडे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण कथित संस्कृती रक्षकांनी या जोडप्याला बेदम मारहाण केली। काही मित्रमैत्रिणी मलंगडाच्या पायथ्याशी गेले होते आणि त्यावेळेला हा सगळा धक्कादायक प्रकार झाला। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा पोलीस सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तयार नव्हते। अखेर मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला। हम हाजी मलंग गए थे कुछ 5-6 बजे। वहाँ पे हमने सिर्फ साइट सीइंग के लिए गए थे। हम वहाँ पे 5 मिनट रुकी तो बहुत बारिश आने लगी। मैं वापस कवर लेने के लिए एक शेड के नीचे गई तो वहाँ पे अचानक से 6 लोग डायरेक्टली मारना चालू किए, बहुत गाली देना चालू किए। मेरे फ्रेंड को पहले मारा, फिर ये मेरा बॉयफ्रेंड आया वहाँ से बाइक लेके, तो मेरा फ्रेंड और वो उसकी फ्रेंड वो दोनों भाग गए। फिर इसको मारना चालू किया, फिर इसको जब तक मार रहे थे फिर मेरे को पकड़ा, मेरे शॉर्ट्स खींचे, मेरा वीडियो निकाला, मेरे को डंडे से मारा, मेरे को हेलमेट जो नीचे गिर गया था उससे मारा। उनको कोई नीचे दारू की बोतल मिल गई थी, उससे हम दोनों को फिर से बहुत कंटिन्यूसली मारते रहे, पर वो बोतल फूटी नहीं। फिर वहाँ से हम लोग भागे। उन लोग ने मेरे को बहुत सारे पीछे खींचने के टाइम पे, जब हम लोग भाग रहे थे, गाड़ी चला भी रहे थे, तो वो लोग पीछे से खींच रहे थे, पीछे से टच कर रहे थे। जब मैं खड़ी भी थी वहाँ पे तो मेरे को कंटिन्यूसली यहाँ पे पेट पे, यहाँ पे ऐसे कंटिन्यूसली मेरे निशान भी है यहाँ पे हाथ पे। तो फिर वहाँ से हम लोग कैसे ना कैसे करके निकले वहाँ से। तो बाहर जब हम लोग पहुँचे तो फिर भी वो लोग हम लोग का पीछा कर रहे थे, पर हम गांव में किसी से हेल्प नहीं मांगी, बिकॉज वी डिडंट ट्रस्ट एनीवन, कि हम लोग किसी को ट्रस्ट करना चाहिए नहीं। बट वी डिडंट सी एनी ऑफिशियल दे। अगर हम बाहर गांव से बाहर अगर चौकी तक जाते तो एक वैन अगर हमें दिख जाती तो मे बी वी कुड हैव आस्क्ड देयर हेल्प, और हम लोग उनको बोलते कि आप अंदर हमारे साथ चलो, वो लोग वहाँ पे तभी पकड़े जा सकते थे। आणि जिथे हा सगळा प्रकार घडला यात जे तरुण तरुणी होते ज्यांना मारहाण करण्यात आली, ती तरुणी आपल्यासोबत आता जोडली गेले। तिच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात की नेमकं काय झालं। क्या आप मेरी आवाज़ सुन पा रही है? हाँ, हाँ, हाँ जी। जी। अच्छा, हुआ क्या था? आप तो घूमने गई थी वहां पर, अचानक से लोग कहाँ से आए और सीधा आपसे कुछ पूछने के पहले ही मारना चालू किया? क्या हुआ वहां पर? हाँ, हम लोग साइट सीइंग के लिए गए ऑलमोस्ट 6 बजे तक, 6 साढ़े 6 बजे तक हम लोग थोड़ा सा घूमे और फिर हम लोग एक स्पॉट पे गए साइट सीइंग के लिए। और फिर अचानक से हम लोगों ने देखा, लाइक हम लोग बारिश आ गई थी, हम लोग एक शेड के पास जाने वाले थे, बट हमने देखा कि कोई तो था, बट हम गए नहीं वहां पे। तो फिर थोड़ी देर में लाइक विद इन फ्यू सेकेंड्स, लाइक 10-20 सेकेंड्स, वहां पे से 6 लोग आ गए और डायरेक्टली मारना चालू किया। गाली देते ही वो हमको मारने के लिए आ रहे थे डायरेक्टली। वो रुके नहीं बिल्कुल। हमने उनको बोला कि हमारी बात सुनो आप प्लीज, डायरेक्टली मारना मत चालू करो। और उन्होंने बोला कि लाइक कि पहले इन लड़कों को मारो, लड़कियों को लेकर जाओ। और वो डायरेक्टली सुन नहीं रहे थे, मारना शुरू कर दिया उन्होंने। और फिर जैसे जैसे मैंने मतलब मैं पहले एस्केप होना चाहा, मैं भाग गई वहां पे, मैं अपने बॉयफ्रेंड को लेके। हम लोग दोनों मतलब भाग गए वहां से ताकि हम लोग हेल्प ला सके, क्योंकि खुद को बचाएंगे तो हम अपने दोस्तों को जी। बचा सकते। तो इन बीच में आपने उन लड़कों को समझाने की कुछ कोशिश की कि या पूछने बहुत, की कि आखिर हुआ क्या है माजरा? क्या एग्जैक्टली हम लोगों ने उनको बहुत समझाने की कोशिश की। वो पहले ही गाली देकर आए कि यहाँ पे लड़कियां लाना अलाउड नहीं है, लड़कियों को शॉर्ट्स में आना अलाउड नहीं है, ये वक्त पे यहाँ पे आना अलाउड नहीं है। जाके हमको इतना पता था कि ये लाइक इट्स इन पब्लिक स्पॉट, और हम लोगों को इतना आइडिया नहीं था कि ये टाइम के बाद में जाना होता है। बट हम ये सोच रहे थे कि डायरेक्ट क्यों मार रहे हो आप, पहले बात तो करो कि क्या बात है क्या नहीं। और आप डायरेक्टली मारना शुरू कर दिए, गाली देना शुरू कर दिए, बकवास बोलना शुरू कर दिए थे उन्होंने। तो दैट्स हाउ इट हैपेंड। और वो रुकने को तैयार नहीं थे।
हम बाहर आने तक वो हमारा पीछा कर रहे थे। तो हम लोग कितने को दूर तक आपको जाना पड़ा पुलिस को ढूंढते ढूंढते? क्या अगल बगल में कहीं आपको पुलिस नहीं दिखाई पड़ी? बेसिकली हम लोग पहले भी घूमे हैं यहाँ पे, ये मतलब वो हाजी मलंग के रोड पे वहाँ पे होते हैं, पुलिस लोग भी होते हैं, वैन्स भी होते हैं फॉर हेल्प एंड सपोर्ट। बट दिस टाइम देर वर मतलब वहाँ पे थे नहीं, इसलिए हम लोगों को थोड़ी ज्यादा प्रॉब्लम हो गई। हमको बाहर निकलना पड़ा। हम लोग गए पुलिस स्टेशन पे जहाँ पे वो नाके पे था, तो उन्होंने हमको मेडिकल करने के लिए बोला और एक स्पेसिफिक पुलिस स्टेशन का एड्रेस दिया, वहाँ पे जाके कंप्लेंट लॉन्च करने के लिए बोला। तो दैट्स हाउ इट वाज। ठीक आहे, आप हमारे साथ बने रहिए. या प्रकरणी एसीपी विनायक नरळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. पोलिसांचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरामध्ये 2 तरुणी आणि 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. या तरुणींनी तोकडे कपडे घातले होते आणि त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. एसीपी सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, काय सगळा प्रकार आहे आणि काय कारवाई आपण करतोय? हिललाईन पोलिसांच्या हद्दीतील हाजीमलंग परिसरामध्ये 1 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हाजीमलंग परिसरात सदर पीडित महिला आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी गेले असता काही तरुणांनी त्यांना मारहाण केली आणि विनयभंगाचा प्रकार केला अशी हकीकत सांगितली. त्याच्यावरून आपण हिललाईन पोलीस स्टेशनला CR नंबर 193/2021 IPC 354, 324, 506, 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींच्या शोधासाठी आपण पथक रवाना केलेले आहेत. सर, घटना झाल्यानंतर त्या तरुणी आणि तरुण या ठिकाणी पोलीस चौकीला आले होते, मात्र आपले जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी काही त्यांची फिर्याद घेतली नाही असं त्यांचा आरोप आहे. सदर घटना घडल्यानंतर नेवाळी चौकी येथे पीडित महिला आणि तिचे मित्र आले होते. तर घटनेच्या अनुषंगाने आपण तात्काळ त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आपण मेडिकल मेमो दिला होता आणि त्यांचे मित्र जे आहेत त्यांनाही आपण विचारणा केल्यानंतर ते नंतर येतो म्हणून सांगून गेले. तर त्यानंतर मेडिकल करून ते काय आपल्याकडे आले नाहीत, परंतु पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याचा फॉलोअप घेऊन त्यांनाच फोन करून बोलवून परत आपण स्वतःहून म्हणजे पोलिसांनी ॲक्टिव्हली काम केल्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता आरोपीचा सुद्धा शोध घेत आहोत. काही ट्रेस झालेत का याच्यामध्ये सर आरोपी, आणि किती पथकं आपण रवाना केले त्यांच्या शोधासाठी? याच्यामध्ये आपण 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि CCTV सुद्धा आपण रूटवरचे चेक करून घेत आहोत. काय IPC वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि कोण हे सगळे लोक आहेत, काय ते माहिती मिळाली? स्केचेस वगैरे बनवलेत आपण? नाही, काल गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण ही कारवाई चालू केली. प्राथमिक अवस्थेत आहे. आपण त्या पद्धतीने सर्व चौकशी करून बाबी निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला नंतर कळून येईल. तर हा जो मलंगडचा परिसर आहे सर, सातत्याने या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. काय सांगाल, काय आव्हान कराल एकंदरीत? सदरच्या घटना घडण्याच्या अनुषंगाने आम्ही नाकाबंदी लावत असतो, पेट्रोलिंग चालू असते. तसेच आम्ही लोकांना प्रबोधन करत असतो, मार्गदर्शन करत असतो की बऱ्याच वेळा पर्यटक या भागात येत असतात. त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. लोकांना हे सांगेल की अशा परिसरात काही घटना घडली तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला यावं, आम्ही कायदेशीर कारवाई करू. तसेच अशी काही घटना घडली तर त्या अनुषंगाने काय काय उपाययोजना कराव्यात त्याबाबत सुद्धा आम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा याबाबत माहिती देत असतो. लोकांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करत असतो याबाबत. नक्कीच धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आता हे जे आरोपी आहेत यांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. आयडेंटिफिकेशन जरी झालं नसलं तर लवकरात लवकर या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन ACP सरांना दिले. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, नेवाळी, अंबरनाथ. आणि आपल्यासोबत ती तरुणी आहे की तिलाही मारहाण झाली आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्रालाही मारहाण झाली. अच्छा जी, बताइए कि पुलिस ने तो अभी अपना पक्ष रखा है, क्या आपको भी मारा पीटा गया और आपने भी इसके बारे में मेडिकल करके पुलिस में कंप्लेंट दर्ज कराई है? पुलिस ने क्या आश्वासन दिया है आपको? नहीं, एक्चुअली मैं बच गई और मैं वहां से पहले ही एस्केप हो गई। वो मुझे बहुत जोर से मारने वाला था, जो मेरे से एक छोटा बंदा था। स्टार्ट में ही सर पे ही डालने वाला था वो डायरेक्टली वो बाम्बू, बट हम लोग निकल गए वहां से। थैंक गॉड कि मेरे बॉयफ्रेंड ने मेरे को बचा लिया और हम लोग हम लोग भागने लगे तुरंत। स्टिल वो हमारे पीछे आए थे, जैसे कि मैंने आपको बताया। जी, एंड तो अभी पुलिस आर हेल्पिंग अस हाँ जी, बोलिए। टिल नाउ, लाइक पुलिस हमको हेल्प कर रहे हैं अभी भी। जो भी है आगे वो हमको हेल्प कर रहे हैं, सपोर्ट कर रहे हैं। सो एटलीस्ट वी आर थैंकफुल कि वो इसमें ध्यान दे रहे, बिकॉज इट्स ये जो बात है ये यूथ की बात है। हम लोग अभी एक अडल्ट है और मतलब आपको पता नहीं और आपके ऊपर कभी भी अटैक हो रहा है जबकि आपकी गलती भी नहीं होती, तो दैट इज सो रॉन्ग।
तो दैट्स वाई हम लोगों ने ऐसे कंप्लेंट वो किया और ये चीज को हाईलाइट करने की कोशिश कर रहे हैं। क्या उस दिन पहले पुलिस आपकी कंप्लेंट लेने के लिए तैयार नहीं थी? ऐसा नहीं कि तैयार नहीं थी, बट वो हम लोग को वहां पे ऑन द स्पॉट कंप्लेंट नहीं ले रहे थे। वो हमको दूसरे पुलिस स्टेशन के बारे में बता रहे थे। वहां पे जाके हम लोग कंप्लेंट करने के लिए बोले, क्योंकि वहां पे कंप्लेंट ये लॉन्च हो सकता है। और हम सोच रहे थे कि ताकि ये अभी के अभी हुआ है और वहां पे वो लोग ऑलरेडी मौजूद थे, तो अगर हमको तुरंत हेल्प मिलती कुछ, तो शायद हम उन सबको पकड़ भी लेते। बर, आप बने रहिए हमारे साथ. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, ही तरुणी असं म्हणते की ती स्वतः तिथे गेली, पोलिसांना तिने सांगितलं, पोलिसांनी सांगितलं की तुम्ही मेडिकल करा आणि संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट द्या. जर का पोलिसांनी तिथेच एखादी गाडी मागितली असती, गस्तीवरच्या पथकाला बोलवलं असतं, तर त्या वेळेला त्याच तरुणांवर कारवाई सुद्धा करता आली असती. गणेश, अगदी सर, सकाळी हा प्रश्न आपण उपस्थित केला होता की या तरुणी ज्या हॅलो, येतोय सर आवाज? हो येतोय, बोल. हॅलो हॅलो सर, येतोय आवाज? सर, नक्कीच आपण हा प्रश्न सकाळीच उपस्थित केला होता की या तरुणी ज्या परिस्थितीमध्ये त्या नेवाळीच्या पोलीस चौकीत गेल्या होत्या, त्यावेळेस ठीक आहे त्यांना मेडिकलचा मेमो दिला गेला होता, मात्र त्या ठिकाणी मेडिकलचा मेमो दिला गेला असला तरी एखादा पोलीस त्यांच्याबरोबर हवा होता, किंवा ही जी घटना सांगितल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतः गस्तीवर असलेल्या पोलिसांना कॉल केला पाहिजे होता, किंवा एखादा पोलीस कॉन्स्टेबल गाडीत जाऊन त्या परिसराची जर पाहणी केली असती तर तात्काळ काही तासानं या आरोपींना पकडणं किंवा त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं शक्य झालं असतं. मात्र पोलिसांनी तसं का केलं नाही? घटनेचं गांभीर्य त्यांना कळालं नाही का? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो मिलिंद सर. बर, पण आता मग कारवाई कशा प्रकारची होते? पथकं नेमलेली आहेत असं म्हटलं एसीपींनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी. होऊ शकते या परिसरात कुठे सीसीटीव्ही आहे चुकून? सर, आता ज्या मलंगड परिसरामध्ये या ज्या मुली आहेत किंवा या तरुणी आहेत जे सांगत आहेत, त्या मलंगडाच्या परिसरामध्ये मी आहे. मात्र सध्या तो नेमका स्पॉट कोणता आहे तो आपल्याला कळत नाही आहे, कारण इथलं सगळं जे निसर्गरम्य वातावरण आहे त्या निसर्गरम्य वातावरणात जवळजवळ शनिवारी आणि रविवारी वीकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कपल्स येत असतात, मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी किंवा फॅमिली येत असतात. मात्र इथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाही आहेत. एखादा व्यक्ती जर इथे अपघात झाला किंवा अशा प्रकार झाले तर त्याला रोखण्यासाठी एखादा पोलीस इथे तैनात नाही आहे. त्याच्यामुळे जर असं सातत्याने इथे होत असेल किंवा पावसाळ्यामध्ये अनेक जे तरुण आहेत ते चारचाकीच्या टपावर बसून हुल्लडबाजी करताना देखील दिसलेले आहेत, असे प्रकार वारंवार समोर येतात. मात्र पोलीस प्रशासन का या ठिकाणी पोलीस नेमत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे जरी 2 पथकं या ठिकाणी पोलिसांनी नेमली असली तरी त्यांचा शोध कितपत लागेल, कारण त्यांचं आयडेंटिफिकेशन अजून झालेलं नाही आहे. त्या मुलींना माहीत नाही आहेत की हे कोण आहेत, आणि गावकऱ्यांना देखील आपण विचारलं की ही मुलं इथली आहेत का, काय असा प्रकार झाला आहे की गावकऱ्यांना देखील ही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना शोधणं आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे सर. बरं, गणेश तू राहस आपल्यासोबत. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आज सकाळीच बातमी अशी कळली की काही पलावा डोंबिवली इथली मुलं आणि मुली ही मलंगड परिसरामध्ये फिरण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली. मारहाणीचं कारण सांगण्यात येतंय की त्यांनी घातलेला पेहराव, आणि तिथे जी स्थानिक जी मंडळी होती त्यांनी की तुम्ही हे कपडे काय घातले आणि कसे घातले, तिथले जी काही स्थानिक मुलं होती आणि त्याच्यावरनं वाद झाला. मुलं आणि मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ते त्याच पद्धतीत नेवाळी पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनीही दखल घेतली नाही. हे तर अतिशय गंभीर आहे. ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये? कारण ज्या वेळेला मुलं मुली तुमच्याकडे आली त्यांच्या लागलं होतं हाताला, पायाला, पाठीला वळ होते, काचेने कापलेलं होतं, आणि असं असताना इतकी गंभीर परिस्थिती असताना त्यांना तिथं दिलासा देणं, तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा नोंद करून घेणं, त्यांची मेडिकलची व्यवस्था करणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं. नेवाळी पोलिसांनी ते का केलं नाही? आणि म्हणून मला असं वाटतंय की तिथले जे उच्च पदस्थ आहेत त्यांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा या तरुणीच्याकडे जाऊयात. अच्छा, एक चीज़ आखिर मैं आपसे जानना चाहता हूँ कि इस प्रकार की घटनाएं इस इलाके में इसके पहले भी कुछ बार हो चुकी है. क्या आपको इसके बारे में पता था कि अगर ज़्यादा अंधेरा होने के बाद अगर आप लोग यहाँ पे पहुँचते हैं तो शायद कुछ नुकसान हो सकता है, या शायद इस प्रकार की कुछ घटनाएं हो सकती है?
देखिए, मैं आपको बोलूंगी कि हम लोग हाजी मलंग बहुत बारी मतलब पहले भी गए हैं, हम कल्याण में मतलब गए हैं। तो फिर बेसिकली हम लोगों को इतना आइडिया नहीं था कि लोग डायरेक्टली आके मार देते हैं। अब बिकॉज ये कहीं पे नहीं होता, मैं यहाँ पे तो यहाँ पे नहीं आना चाहिए ये टाइम के बाद में। मतलब ये होता है, मतलब लिटरली वी वर शॉक्ड। और आप किसी को भी तो नहीं मार सकते, नो वन हैज राइट टू किल मी और हिट मी आइदर। तो फिर हम लोगों को इतना आइडिया नहीं था कि यहाँ पे लोगों का आना जाना भी मतलब इतना मुश्किल है। आई अंडरस्टैंड कि हम लोग एक स्पॉट पे थे, बट हम लोग के बोलने के बाद भी कि आप सुनो, पहले हमारी बात तो सुनो, फिर भी आप हमको मार रहे हो तो ये गलत है। सो आई वुड से दिस, मतलब इतना ही मैं बोलना चाहूंगी फिलहाल। जी, एक आखिरी सवाल, जिनको इतना मार लगा है वो कौन है, उनकी तबीयत कैसी है अभी? अभी वो फिलहाल ठीक है, एयरलाइन फ्रैक्चर हुआ है थोड़ा सा, मतलब बोन पे लगा है उनके हाथ पे, क्योंकि उन्होंने खुद को बचाने के लिए उनके सर पे मार रहे थे। तो खुद को बचाने के लिए, डिफेंड करने के लिए आप हाथ आगे करते हो, तो उन्होंने किया तो उनको लगा है, पीठ पे भी मार लगे। वो देख सकते हो अगर आप मेडिकल चेक करोगे तो। अभी फिलहाल वो ठीक है, बेटर है। चलिए, उम्मीद करते हैं कि पुलिस इन लोगों को ढूंढ पाएगी और आपको न्याय मिलेगा। फिलहाल शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए और हमारे साथ जुड़ने के लिए। गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर अन्य काही बातम्या।